त्या राजपुत्राचा दुसरा जो जोडीदार आहे संगमनेरच्या टोळीचा गुंड, तो मोठा वाळू तस्कर आहे. तो काल परवापासून माझ्यावर गुरगुर करायला लागलेला आहे. त्याच्यावर त्या गुंडाला फायदा व्हावा म्हणून त्याला एक पक्षाचं पद दिलेलं आहे, म्हणजे कुणावर हल्ला केला तर पक्षीय भांडणं झाले असं दाखवता येईल. हा मोठा वाळू तस्कर असल्यामुळे कुणावर हल्ले करतो. त्याने या अगोदर सचिनजी चौगुले काँग्रेसचे तालुका अध्यक्ष, त्यांच्यावर लोणी गावामध्ये हल्ला केला, त्यांचे दोन्ही पाय तोडले. त्याची ही सचिन चौगुलेंची बंधून त्या ठिकाणी फिर्याद आहे. त्या ठिकाणी त्यानंतर श्रीकांतजी मापरी असतील, त्यांच्यावर सुद्धा या गुंडांनी, संगमनेरच्या टोळीतील गुंडाने, वाळू तस्करांनी हल्ला केला. त्याच्यात सुद्धा तो जेलमध्ये गेला होता. त्याच्यानंतर दादासाहेब पवार निवडणूक कृती समिती अध्यक्ष, त्यांच्यावरही हल्ले केले, त्यांना 32 टाके पडले. परंतु बंधूंनो, तुम्हाला सांगतो की ज्यांच्यावर हल्ले केले त्यांच्यावरच खोट्या अॅट्रॉसिटीच्या केसेस केल्या जातात, विनयभंगाच्या केसेस केल्या जातात. इतकी गंभीर बाब त्या ठिकाणी आहे. माझ्यावर जर हल्ला केला तर त्या गुंडांचा बंदोबस्त कायद्याने त्या ठिकाणी होईल. परंतु या निमित्ताने मी सांगू इच्छितो की याच्यातील जे प्रमुख सूत्रधार असतील ना, त्यांना मोठी किंमत मोजावी लागेल, कारण कायद्यापेक्षा कोणीही मोठं त्या ठिकाणी बंधूंनो नाही.